नमस्कार. कर्क राशीच्या जातकांनो, 15 जुलै आज रात्री ठीक 12:44 तुमच्या कुंडलीत एक असा भयंकर आणि अत्यंत दुर्मिळ ग्रहाचा फेरबदल होतो जो मागच्या 11 वर्षात झाला नव्हता. एक बाजूला तुमच्याच रक्ताचे, तुमच्याच ताटात खाणारे 3 शत्रू चुपले तुमच्या पायाखालची जमीन काढायची तयारी करताय, आणि दुसऱ्या बाजूला विधात्याने तुमच्या रक्षासाठी एक अशी चमत्कारी व्यक्ती पाठवली आहे जी तुमचं रडकं नशीब एका झटक्यात बदलून तुम्हाला राजा बनवू शकते. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. मी तुम्हाला घाबरवायला आलेली नाही. मी तुम्हाला त्या महाधोक्यापासून वाचवायला आली आहे जो 15 जुलैच्या तुमच्यावर होणार आहे. जर तुमची रास कर्क असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय आज रात्री झोपू नका, कारण आज चुकलेला एकही सेकंद पुढची 7 वर्ष तुम्हाला पश्चाताप आगीत होरपळून काढू शकतो. मंडळी, आधी स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारा, तुम्ही आजपर्यंत कोणाचं वाईट केलं की नाही? कर्क राशीचा स्वभाव असा असतो, समुद्रासारखा विशाल मनाचा. दुसऱ्यांचं दुःख पाहिलं की तुमच्या डोळ्यात पाणी. कोणी मदत मागितली की खिशात पैसे नसतानाही तुम्ही कर्ज काढून दुसऱ्यांना मदत करता, बरोबर ना? पण आता मला खूप वाईट वाटतं हे सांगताना की तुमची हीच अति प्रगतीपणा, तुमचा हात चांगुलपणा आज तुमच्या गळ्याचा फास बनत चालला आहे. तुम्ही ज्यांना आपले मानले, ज्यांच्या सुख दुःखात रात्री अपरात्री धावून गेलात, आज तीच माणसं तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची वाट पाहत आहे. ज्योतिषशास्त्र सांगत आहे की कर्क राशीचा स्वामी चंद्र, आणि चंद्र अतिशय चंचल आणि संवेदनशील आहे. यामुळे तुम्ही तुमच्या गोड बोलणाऱ्या लगेच विश्वास ठेवता. हा माणूस तुमचा कधी वाईट करणार नाही. हा जो तुमचा अतिविश्वास आहे ना, नेमका याच गोष्टीचा फायदा उठवला जातो. 15 जुलैला ग्रह अशी चाल चालत आहे की तुमचे हे छुपे शत्रू अंधारातून बाहेर घेऊन उजेडात वार करणार आहेत. आता नीट ऐका, 15 जुलैला नेमकं काय घडणार आहे. तुमच्या कुंडलीत ज्याला आपण शत्रुस्थान म्हणतो आणि अष्टम भाव ज्याला आपण गुप्त संकट म्हणतो, हे 2 भाव एकच वेळी सक्रिय होत आहे. याचा अर्थ असा आहे की जे 3 शत्रू गेले कित्येक महिने शांत बसून तुमच्या पडद्या काळाची वाट पाहत आहे, ते त्यांना आता अचानक बळ मिळायला ते तुमच्या विरोधात कोर्ट कचेरी, पैशाची फसवणूक किंवा कौटुंबिक वाद निर्माण करण्याचा असा चक्रव्यूह रचत आहे ज्यातून बाहेर पडणं तुम्हाला अशक्य वाटतं. तुम्हाला वाटत असेल तुमचे शत्रू बाहेरचे आहेत, तर तुमचा सर्वात मोठा गैरसमज आहे. या शत्रूपैकी 2 शत्रू तुमच्या घरात आणि तुमच्या मित्रपरिवारात रोज उठबस करणारे आहेत. ते तुमच्यासोबत हसताना, तुमच्यासोबत जेवताना, पण आतून तुमच्या विनाशाची वाट पाहत आहे. पण कर्क राशीच्या जातकांनो, घाबरू नका, कारण शास्त्र सांगत आहे की जिथे संकट असतं तिथे विधाता तोडगे देतो. 3 शत्रू तुम्हाला संपवायला निघतील खरे, पण त्याच वेळी एक अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात ढाल बनून उभी राहणार आहे जिची ताकद 3 शत्रूच्या मातीत मिळून देईल. ती व्यक्ती कोण आहे? ती तुमच्या घरातील आहे की बाहेरची? ती तुम्हाला 15 जुलैला कुठे, कशी भेटणार? आणि सर्वात महत्त्वाचं, ते 3 छुपे शत्रू नेमके कोण आहेत? त्यांची नावं काय आहेत? त्यांचं लक्षण काय आहे? हे मी तुम्हाला पुढच्या भागात म्हणजेच की काही मिनिटात सांगणार आहे. तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला. मंडळी, अजिबात विसरू नका, स्वामी भक्ती शक्तीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणि लगेच पाहूया आपण कर्क राशीच्या जातकांना, आता वेळ आली आहे त्या 3 छुप्या शत्रूंचा बुरखा पाडण्याची, जे 15 जुलैला तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या तयारीत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या कुंडलीत शत्रू स्थानावर राहू मंगळ वक्रदृष्टी पडत आहे. याचा अर्थ आहे की शत्रू साधे सुधे नाही, तर ते अत्यंत हुशार आणि कपटी आहेत. चला तर मग डोळे उघडून शांत चित्तेने ऐका. हे शत्रू कोण आहेत आणि त्यांना कसं ओळखायचं? हा माणूस आहे. तो माणूस समोर येण्याची खूप स्तुती करतो, पण माणूस नाही, तो आहे माणूस. काम होतं असे म्हणून हा माणूस तुमचा विश्वास संपात करतो. 15 जुलैच्या रात्री हा माणूस तुमच्यापाशी एक आपुलकीने बोलतो. तुमच्या व्यवसायाची, गुपित नोकरीतील तुमची काही अडचणी किंवा लोकांकडे असलेल्या पैशाचे व्यवहार याबद्दल तो अगदी सहजपणे माहिती काढून घेईल, आणि ती मोठ्या विश्वासाचे जे गुपित त्याला सांगल, नेमका तोच गोष्टीचा वापर करून हा माणूस तुम्हाला कायदेशीर किंवा आर्थिक अडचणी आणणार आहे. हा शत्रू तुमच्या नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी टपून बसला आहे. तुम्ही कष्टाने मिळवलेले यश आता बघवत नाही. तुमच्या शेजारी बसणारा किंवा व्यवसायातील एखादा भयंकर
हा असू शकतो. कट काय आहे, या दिवशी हा शत्रू तुमच्या कामात एखादी मोठी चूक व्हावी म्हणून जाणीवपूर्ण जाळं वाळत आहे. तुमच्या सहीची महत्त्वाचे कागदपत्र, वरिष्ठ किंवा ग्रहाचे तुमच्याबद्दल चुकीची अफवा पसरवणे भयंकर कट आहे. हा शत्रू तुमच्या घरातील किंवा तुमच्या घराच्या थेट जोडलेल्या कौटुंबिक वर्तुळातील आहे. एखादा पुरुष असू शकतो किंवा बहुतेक वेळा ही एखादी स्त्री रूपात व्यक्ती असू शकते, जिची मनात तुमच्याबद्दल प्रचंड असूया आहेत. 15 जुलै ही व्यक्ती तुमच्या घरात किंवा तुमच्या नात्यातील गैरसमज अशा ठिकाणी टाकणार आहे, ज्यामुळे पती पत्नीमध्ये किंवा भावाभावामध्ये वाद होऊ शकतो. जर तुम्ही 15 जुलै संयम ठेवला तर त्या व्यक्तीचा कट यशस्वी होईल. कर्क राशीच्या जातकांनो, हे 3 शत्रू तुमच्या भोवती फास आवळत आहे. हे जर खरं आहे, तुमच्या मनात किती भीती भरली आहे, पण थांबा, घाबरू नका, कारण 15 जुलैचे जितके ग्रह तुमच्या विरोधात आहे, तितकाच विधवा तुमच्या बाजूने उभा राहणार आहे. या 3 शत्रूचे सगळे कट उजळून लावण्याची एक अशी चमत्कारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहे, जी या तिघांना धुळीत मिटवेल. एक नशीब बदलणारी व्यक्ती कोण आहे जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच ओम नमः शिवाय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कर्क राशीच्या जातकांनो आणि भगिनींनो, भावांनो, डोळे उघडून भीती काढून टाका आणि छाती ठोकून समोर या, कारण विधात्याने न्याय कधी चुकत नाही. जर तुमच्या कुंडलीत 3 शत्रू तुम्हाला संपवायला टपले आहेत, तर त्या कुंडलीत 15 वर्ष जुलैचे सर्व काही देवावर विश्वास ठेवा. आता आपण या मनात उत्सुकता असेल तर व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला ज्योतिषशास्त्राच्या आधारे व्यक्ती 3 मोठे लक्षण सांगतो, ज्याच्यावर तुम्ही तिला ओळखू शकाल. ही व्यक्ती वयाने तुमच्यापेक्षा मोठी असेल. ती तुमचे वडील, तुमचे जुने निष्कलंक गुरु किंवा शिक्षण असू शकतात. ही व्यक्ती अचानक देवासारखी तुमच्या आयुष्यात येईल. ही व्यक्ती तुमच्याकडून 1 रुपयाही फायदा नसेल. 15 जुलै त्या भयानक रात्री ही व्यक्ती तुमच्यासाठी काय चमत्कार करणार आहे. हा चमत्कार जेव्हा जो गोड बोलणारा पहिला शत्रू तुमची गुपित चोरून तुम्हाला बदनाम करायचा प्रयत्न करेल, तेव्हा ही व्यक्ती मध्यम स्वरूपात शत्रूचा खोटा भुरका सर्वांसमोर फाडेल. नोकरी किंवा व्यवसायात त्या दुसऱ्या शत्रूमुळे तुमचे मोठे नुकसान झाले असेल तर ही व्यक्ती स्वतः पुढे होऊन तुम्हाला मोठी आर्थिक मदत करेल. ही व्यक्ती तुमच्यासाठी पैशाचा पाऊस पाडणारी कुबेराची चावी ठरणार आहे. घरात जेव्हा तिसऱ्या शत्रूमुळे वादाचे ठिकाणी पडेल, तेव्हा ती तुमच्या कुटुंबाला एकत्र ठेवण्यास सर्वात मोठी भूमिका गाजवेल. कर्क राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे शेवटच्या आणि महत्त्वाच्या युद्धाची. शत्रूने चक्रव्यूह रचला आहे. हे खरं आपण कसा बघायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. शत्रूचा काळ ठरणारा बजरंग बाण. 15 जुलै सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान मंदिरात किंवा घरातील देवासमोर गाईच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि तिथून बसून पूर्ण श्रद्धा बजरंग बाण की पाठ करा. संपल्यानंतर हनुमंताचं पाठांतर करा. शत्रू कट रचत आहे त्याचा नाश करा. देव शत्रूचा कट याच्यावर उलटायला सुरू होईल. तर मंडळी, आता आपण हा उपाय पाहिला आहे. कर्क राशीच्या माझ्या भावांनो, भगिनींनो, व्हिडिओ संपूर्णपूर्वी शेवटचे 5 मिनिटं अत्यंत महत्त्वाचे आहेत. 15 जुलैच्या या महासंग्रामात 3 शत्रू तुमच्यावर थेट हल्ला करणार नाही. ते तुमच्या भावनिक स्वभावाचा वापर करणार आहेत, पण त्यांना रंगेहात कसं पकडायचं. 15 जुलै दिवशी तो पहिला आणि दुसरा शत्रू तुमच्या समोर एक अशी परिस्थिती निर्माण करेन, जिथे ते तुम्हाला अचानक अति काळजी दाखवणं, नाटक करणं. जर 15 जुलैला तुमच्या वर्तुळातील एखादी व्यक्ती अचानक तुम्हाला फोन करून म्हणाली की अरे, मला तुझी खूप काळजी वाटते, तो व्यवहार काय झाला लगेच समजून तर विधात्याने तुम्हाला इशारा दिला आहे. शेवटच्या 24 तासासाठी सुवर्ण नियम. 15 जुलै तुम्हाला एकच काम करायचं आहे, मौन आणि संयम. कोणी तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न केला तर शांत राहा. तुमचा बँक खात्याचे डिटेल्स, तुमचा पासवर्ड किंवा तुमच्या भविष्यातील योजना 24 तासात कोणालाही शेअर करू नका, कारण कर्क राशीचा मित्र 15 जुलै या महासंग्रामात पुढच्या अवधूत 72 तासात तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी एक अद्भुत चमत्कार पाहत आहात. शत्रूचा स्वभाव विनाश. तुम्हाला त्या शत्रूचा बदला घेण्यासाठी स्वतःचे हात काळे करायची अजिबात गरज नाही. तो पहिला गोड बोलणारा शत्रू, ज्याचे स्वतःचेच काही लपलेले काळे कारनामे समजण्यासमोर उघडे पडतील, तो कार्यक्षेत्रात जळकुट शत्रू. त्याला नोकरी किंवा व्यवसायातून अपमानित होऊन देऊ नका. आणि तो घरातील तिसरा शत्रू, त्याचे खोटे बोलणे पुराव्यासह घरातल्या
मोठ्या व्यक्तीसमोर उघडे पडेल. 15 जुलैनंतर राजयोग पर्व, त्या एका व्यक्तीचा, चमत्कारी व्यक्तीचं मार्गदर्शन. 15 जुलैच्या रात्रीनंतर तुमच्या आयुष्यात गजकेसरी आणि महालक्ष्मी राजयोगाची सुरुवात होत आहे. जे पैसे अडकलेले होते ते अचानक परत मिळतील. कर्क राशीच्या जातकांनो, आता रडलेले दिवस संपले, आता लढाईचे दिवस, जिंकायचे दिवस आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ पाहिला असेल तर आपल्या स्वामी भक्ती शक्तीला सबस्क्राईब करून आणि आपल्या चॅनलला बेल आयकॉन प्रेस करा. अशाच नवनवीन राशी भविष्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच राशी भविष्याची अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला जोडून राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. अशाच राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला जोडून राहा.